करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार मंगळवार, 6 जानेवारी 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. अंगारकी संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले दिवस फार उत्तमाचा आहे, योगायोगाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्मरणाचा आहे. कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि वार सुद्धा मंगळवारच, मंगळवारीच येते ना. अत्यंत शुभ दिवस. आजच्या दिवशी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर श्री गणरायाची पूजा केली जाते आणि आपल्यावरती असणारं संकट, आपल्यामध्ये असणारे जे दोष, आपल्यावरती असणारा प्रसंग कायमचा दूर हो, यासाठी आपण काय करत असतो? बरोबर की नाही? बाप्पा चरणी प्रार्थना करत असतो. आजचा दिवस 6 जानेवारी 2026, पौष महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी. समर्थ म्हणाले अंगारकी चतुर्थी मंगळवारी येत असल्यामुळे गणपती आणि मंगळ या दोघांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात. आता विचार जर केला, ज्याप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो, परंतु काही लोक व्रत करत असतात, काही लोक प्रत्यक्षात बघा जे मागायचं आहे ते मागणं प्रत्यक्षात निवेदनाद्वारे ठेवत असतात. मग त्यांची पूर्तता केव्हा होईल? सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत आपण पाहतो चंद्रोदय कितीचा आहे, बरोबर की नाही? परंतु सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत जसं आपण उपवास करतो, व्रत करतो, बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे गणरायाची पूजा करत असताना गणरायाचं स्मरणसुद्धा असणं आवश्यक आहे. आपण किती वेळ फक्त पूजा करण्यासाठी वेळ देतो, किती वेळ स्मरणासाठी देत असतो, हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात आपल्यावरती अनेक प्रसंग येत असतात, अनेक प्रसंग सहज निघून सुद्धा जातात, आपल्याला कळत सुद्धा नाही. परंतु समर्थाने उत्तमाचा भाग दिले. कल्पवृक्ष तू कामधेनुवा, लाविजे स्तनी जीवीच्या जीवा, हाची हे तरे शेषभूषणा, हे दयानिधे श्री गजानन. श्री गणरायाचा श्लोक आहे ना. कल्पवृक्ष तू कामधेनुवा, ज्यात गणपती बाप्पाला कल्पवृक्ष आणि कामधेनू म्हणून बघा आपल्या संसारात आलेल्या दुःखात मुक्ती मिळावी, ज्याप्रमाणे आपण गणरायापुढे हे दयानिधे श्री गजानना काय करत असतो? तर प्रार्थना करत असतो. कल्पवृक्ष आणि कामधेनू म्हणजे तुमच्या कृपेने सर्व जीवांची सर्व दुःख दूर होत. आमचं या देहाचं रक्षण कर. रक्षण करता तोच आहे. कार्यसिद्धीस नेण्यास सुद्धा श्री समर्थ आहेत. प्रत्येक कार्याची जशी आपण सुरुवात श्री गणरायाने करत असतो, त्याचप्रमाणे बघा ज्या कार्यामध्ये आलेले विघ्न असतील, ज्या कार्यामध्ये अडथळे असतील, ते सर्व नक्कीच दूर होतील. म्हणून विचार जर केला,
कल्पवृक्ष तू कामधेनु वा, लाविजे स्तनी जीवीच्या जीवा. हे गणपतीराया, तुम्ही प्रत्यक्ष कल्पवृक्षासारखे आहात. ज्या ज्या इच्छा आपल्याला आहेत ना, त्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कामधेनूसारखी तुम्ही प्रत्यक्षात बघा सर्व पुरवठा करत आहात. फक्त आपल्या देहाची मागणी असते. पुरवठा करणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. ज्याप्रमाणे वृक्ष आपण लहानपणी बघा आपल्या अंगणामध्ये आपल्या घराच्या बाजूला एखादं झाड असायचं. कालांतराने ते खूप मोठं झालं. त्या झाडाच्या खालीच बघा प्रत्यक्ष आपलं बालपण निघून गेलं का, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे काही झाडं बघा प्रत्यक्षात फुलं, काही झाडं फळं देत असतात, त्याचप्रमाणे कल्पवृक्ष जी काही मागणी असेल ते नक्कीच मागणं आपण गणराया चरणी ठेवणं गरजेचं आहे. जीवीच्या जीवा हाची हे तरे शेषभूषणा. म्हणजेच काय, आमच्या जीवांमधील जीव, आमच्या जीवाला आधार देणारं आणि भूषणासारखे म्हणजे शोभेसारखं. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण नवीन आणतो आणि ती ठेवायची कुठे हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. मग बघा एखादा शोकेस असेल, त्या शोकेसमध्ये ती वस्तू ठेवल्यावर त्या वस्तूमुळे त्या शोकेसची काय वाटते बघा, ती शोभेची वस्तू असते, ती शोकेसमध्ये ठेवल्यानंतर त्या वस्तूमुळे शोकेसची किंमत वाढलेली दिसते. मग आता आपल्या या देहाची किंमत केव्हा वाढणार आहे. आता जसे संकट आलेले आहेत, जसे प्रत्येक वेळेला अडचणी आलेल्या आहेत, आता त्या दूर होण्यासाठी आपण जर स्मरणच केलं नाही, घाबरून बघा प्रत्यक्षपणे लपून बसलो, तर आपल्याला कोणी विचारणार आहात का, कोणीही नाही आहे. मग आपल्या या जीवाला आधार देणारं कोण आहे. आपण आपला देह हा आत्मविश्वास गमावून बसलेला आहे. आपल्याला एखाद्या स्पर्धेला उतरायचं आहे, एखाद्या परीक्षेला बघा सामोरं जायचं आहे, एखाद्या आयुष्यामध्ये नवीन कार्याला बघा उभं राहायचं आहे, परंतु आपला आत्मविश्वास कमी पडतोय. म्हणून आपल्या जीवाला आधार देणारं आपल्याच अंतरीचा अंतरात्मा असणं आवश्यक आहे. आणि त्याच अंतरीच्या अंतरात्म्यामुळे आपल्या या देहाला शोभा आहे. हे दयानिधे श्री गजानना, हे दयामूर्ती, हे श्री गजानना, तुम्हीच आमचे तारणहार आहात. बरोबर की नाही. पालन पोषण करता तुम्हीच आहात. जे काय आपल्याला हवं आहे ते नक्कीच आपल्याला मिळत असते. अंगारकी संकष्टी चतुर्थी आपण व्रत कशासाठी करतो, उपवास कशासाठी करतो. बघा आपल्या घरातली महिला वर्ग, नमस्कार आहे, आपल्या या घरातील बघा सदस्यांसाठी, आपल्या घरातील माणसांसाठी कितीतरी प्रयत्न करत असतात. घरामध्ये सुख शांती प्राप्त हो. किंवा बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, ज्याप्रमाणे एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी बघा अभ्यासामध्ये लक्ष नसेल, तर आपण देवापुढे सुद्धा काय करत असतो, मागणी करत असतो की बाबा प्रत्यक्षात मुलगा किंवा मुलगी बघा अभ्यास करत आहे परंतु लक्ष लागत नाही आहे. समर्थ म्हणाले, विद्यार्थ्यांशी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन. या करुणा कष्टात गणपती बाप्पा ज्याप्रमाणे कल्पवृक्ष आणि कामधेनूची उपमा देऊन आपल्या संसारामध्ये असणारी जी दुःख आहेत, त्या संसार यातना आहेत, त्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हे दयानिधे श्री गजानना, गणपती बाप्पा ज्याप्रमाणे या महिन्यात बघा
गणपती बाप्पांचं आगमन होणारच आहे, बरोबर की नाही? परंतु अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय? प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते, परंतु अंगारकी संकष्टी चतुर्थी आज मंगळवारी आलेली. काय मागणं केलं प्रामाणिकपणे? बघा, प्रत्यक्षपणे आपण जे काही मागणार आहोत ना, ते मागणं मागितलंच पाहिजे. परंतु आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली का ते तपासलं पाहिजे. किती वेळा आपण ती मागणी केली, खरंच ती मागणी पूर्ण झाली का हे तपासून पाहिलं पाहिजे. जर ती मागणी पूर्ण होत असेल तर तुझी या देहाची भक्ती, तुझी या देहाची उपासना नक्कीच परमेश्वराचरणी पोहोचलेली आहे. जर प्रत्यक्षात आपण निवेदन ठेवतो परंतु पूर्तता होत नाही, म्हणजेच काय? इच्छा आहे, मागणी आहे, परंतु पुरवठा होत नाहीये. कारण का? अजूनपर्यंत तुझी शिल्लक वाढलेली नाहीये. शिल्कीमध्ये भर पडली पाहिजे, आपल्या पुण्याईमध्ये भर पडली पाहिजे, बरोबर की नाही? आनंदाचा दिवस आहे आजचा, स्मरण असणं गरजेचं आहे. समर्थ म्हणा, जानेवारी महिना, नवीन महिना, नवीन दिवस, प्रत्येक दिवस आपल्याला नवीनच आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण देवाची उपासना करत असतो ना, त्या देवाच्या उपासनेमध्ये आपल्या डोळ्यासमोर बघा फक्त परमेश्वराचं रूपच पाहायला मिळालं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण स्मरण करत आहोत, ज्या हातामध्ये आपली स्मरणिका आहे, ती स्मरणिका बघा प्रत्यक्षपणे ओढत असताना त्या परमेश्वराचं रूपच, त्या गणरायाचं रूपच पाहायला मिळालं पाहिजे. परंतु आपण काय करत असतो? एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये स्मरणिका. मग संकट आलंच, मग आपण काय विचार करणार? लक्ष कुठे गेलं? स्मरणिकामधले जी बघा प्रत्यक्षपणे मणी आहेत ते आपण बरोबर ओढत आहोत, बोलताना सुद्धा मुखामधून स्मरणच येत आहे, नामस्मरणच येत आहेत, परंतु लक्ष आणि मन हे कुठे आहे? मोबाईलमध्ये. किंवा एखादी बघा टी व्ही चालू आहे तिथे गेलेले आहेत, एखाद्या कुठे बघा प्रत्यक्षपणे भांडण चालू आहे, त्या भांडणाकडे आपलं प्रथमतः आपलं कान, कर्ण, आपलं श्रवण तिथेपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे आपलं मन प्रथमतः एकाग्र होणं गरजेचं आहे. हा संकष्टी चतुर्थीचा महत्त्वाचा भाग आहे. कारण बघा प्रत्यक्षात आपण देवळात जातो, मंदिरात जातो, नमस्कार आहेच, परंतु घराच्या बाजूला असणारं मंदिर, घराच्या बाजूला असणारं बघा प्रत्यक्षात देऊळ, तिथे कधी आपण नमस्कार केला नाही. किंवा घरामध्ये असणारी बघा गणरायाची मूर्ती, गणरायाचा फोटो किंवा परमेश्वराचा फोटो, तिथे कधी आपण पाया पडलो नाही. परंतु आपण आपल्या मित्रांबरोबर बघा, मैत्रिणींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर आपण तीर्थयात्रेला. म्हणून समर्थ म्हणाले, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर, तोच आपल्या हृदयात आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, हाची हे तरी शेषभूषणा, तुझ्या या देहाची किंमत केव्हा वाढलेली आहे? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत ना. म्हणून कल्पवृक्ष तू कामधेनुवा, लाविजे जीवीच्या जीवा, हाची हे तरे शेषभूषणा, हे दयानिधे श्री गजानना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ.